महत्त्वाची बातमी नागपूरमध्ये आशा सेविका आणि गटप्रवर्तकांचं आंदोलन सुरू आहे। नागपूर जिल्हा परिषदेला आंदोलक महिलांनी घेराव घातलाय। 12 जानेवारीपासून आशा सेविका आणि गटप्रवर्तक संपावर आहेत। आशा वर्कर आणि गट प्रवर्तकांनी आज जिल्हा परिषदेसमोर ठिय्या आंदोलन या ठिकाणी केलेलं आहे आणि जिल्हा परिषदचा घेराव करण्याच्या दृष्टिकोनातून या ठिकाणी या महिला जी आहेत त्या मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी पोहोचलेल्या आहेत। आपल्या वेगवेगळ्या मागण्यांना घेऊन यांचं हे आंदोलन या ठिकाणी सुरू आहे आणि आपण बघू शकतो की महिलांची जी संख्या आहे ती मोठ्या प्रमाणामध्ये आहे। आशा वर्कर्स आहे, यामध्ये गटप्रवर्तक आहे। नेमक्या यांच्या मागण्या काय आहे आणि का बरं यांना जिल्हा परिषदचा घेराव करावा लागतो जाणून घेऊया। काय सांगाल, का बरं आज तुम्हाला या ठिकाणी घेराव? आम्ही आज जिल्हा परिषदेसमोर आंदोलन करतोय। जिल्हा परिषद घेराव केलेला आहे। स्थानिक प्रशासनाला आणि विभागीय आयुक्तांना आम्ही निवेदन देणार आहोत। आपल्याला माहिती आहे ऑक्टोबर महिन्यात 23 दिवस आशांनी संप केला होता। शासनाने आशांच्या मागण्या मंजूर केल्या। 2000 रुपये दिवाळी बोनस, 7000 रुपये आशांना मानधन वाढ, त्याचप्रमाणे गटप्रवर्तकांना कॉन्ट्रॅक्टमध्ये समायोजन आणि 10,000 रुपये मानधनवाढ अशी जाहीर केली, पण त्याचा अजूनही अद्यापही शासन आदेश काढण्यात आलेला नाही। म्हणून 12 तारखेपासून या महिन्याच्या 12 तारखेपासून राज्यातील संपूर्ण आशा गटप्रवर्तक या बेमुदत संपावरती गेलेले आहेत। त्याचाच एक भाग म्हणून आज आम्ही जिल्हा परिषदचं घेराव आंदोलन इथे करतोय।